नमस्कार मंडळी. लाखोळी. लाखोळी म्हणजे काय? लाखोळी म्हणजे 1,00,000. 1,00,000 म्हणजेच लाखोळी. आता ही लाखोळी शंकराला कशी वाहतात? कशामुळे वाहतात? त्यामुळे काय फायदा होतो? हे मी तुम्हाला सांगणार आहे. लाखोळी म्हणजेच 1,00,000 तांदूळ किंवा 1,00,000 बेलपत्र किंवा 1,00,000 तुळशीच्या मंजुळा किंवा 1,00,000 जवस किंवा 1,00,000 बेलपत्र किंवा फुले, असं काही तुम्ही जे की आपण शंकराला अर्पण करतो ती वस्तू आपण 1,00,000 घ्यायची. मग ती कशी व्हायची? तर समजा तुम्हाला 1,00,000 बेलपत्र व्हायचं आहे, असा तुम्ही नवस केलेला, जे की तुम्ही एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवाला ती इच्छा बोलून दाखवायची आणि मी लाखोळी वाहीन, बेलपत्राची लाखोळी वाहीन असं बोलायचं. मग ते बेलपत्र तुम्ही चातुर्मासात म्हणजे श्रावण महिना चालू झाल्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत तुम्हाला दररोज जेवढं शक्य होईल तेवढं बेलपत्र आणायचे आणि ते बेलपत्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत एक 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 निवडून बाजूला ठेवायचे. जेवढं तुम्ही बेलपत्र काढेल तेवढं ओम नमः शिवायचा जप करायचा आणि ते मंदिरात नेऊन अर्पण करायचे. भगवान शंकराला व्हायचे ते. म्हणजे समजा एका दिवसात आज तुम्ही 2,000 बेलपत्र आणले आणि 2,000 ते ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून तुम्ही मंदिरात जाऊन शंकराला व्हायचे. असे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ते बेलपत्र व्हायचे. अशा प्रकारे 1,00,000 बेलपत्र झाले पाहिजे. आणि 1,00,000 बेलपत्र जेव्हा होतील तेव्हा त्याला लाखोळी म्हणतात. आणि हे बेलपत्र किंवा फुले असतील, काही तुमची जी इच्छा असेल ते, जे की आपण भगवान शंकराला अर्पण करतो, ते 1,00,000 वाहिल्यानंतर तुम्ही जी मनातील इच्छा बोललेली असते ती इच्छा भगवान शंकर 100% पूर्ण करतात. आणि हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुमच्या मनातील एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावीशी वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.